20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। 26 जानेवारीला आझाद मैदानात जरांगेंचा मोर्चा धडकणार। आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार, जरांगेंची माहिती। आमदार बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दावर सविस्तर चर्चा। सरकारच्या शपथपत्रात मनोज जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेला बदल बच्चू कडू सरकारला देणार। 20 तारखेच्या आत सगळे सोयरेबाबत कायदा पारित करा। नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, मनोज जरांगेंची मागणी। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात। जरांगे सरकारला वेठीस धरत आहेत, जरांगेंवर फौजदारी कारवाईचे आदेश द्या, सदावर्तेंची याचिकेतून मागणी। अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका। संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित असल्याचा याचिकेतून दावा। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून रेनगरमधील गृहप्रकल्प कार्यक्रमाचा पूर्वतयारीचा आढावा। 19 जानेवारीला मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप होणार। पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराला आकर्षक सजावट। मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग, गुळ, तिळगुळानं मंदिर सजलं। चंद्रपूरच्या नारायणामध्ये शंकरपटाचा थरार। 3 राज्यातील 300 बैलजोडीधारकांचा उत्स्फूर्त सहभाग। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये शंकरपटाचं आयोजन। विदर्भातील विविध नामवंत बैलजोड्यांचा सहभाग। बैलांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 2 कर्मचाऱ्यांवर लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची जामीन प्रक्रिया पूर्ण। जालना सहकारी साखर कारखाना प्रकरणात सत्र न्यायालयाकडून खोतकरांना अटकपूर्व जामीन। जळगावात जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गट तसंच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। अमरावती अचलपूर मार्गावर लोकविकास संघटनेचा रास्ता रोको। पोलिसांकडून संघटनेचे काही कार्यकर्ते ताब्यात। शेतमालाला योग्य दर तसंच कर्जमाफीसाठी संघटना आक्रमक। टोलच्या मुद्द्यावरून साताऱ्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। आनेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। टोल माफीसाठी कार्यकर्त्यांचा महामार्गावर ठिय्या। जळगावात आदिवासी कोळी बांधवांचं झाडावर चढून आंदोलन। जळगावात मेळाव्याला आलेल्या मंत्र्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्याने बांधवांचा संताप। जात वैधता प्रमाणपत्रासह विविध मागण्यांवरून 12 दिवसांपासून उपोषण सुरू। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मराठा समाजाकडून समन्वय समितीची स्थापना। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्धार। वाशिम जिल्ह्यातील असेगाव ते वरुड तोफा रस्त्याची दुरावस्था। रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांचा रास्ता रोको। तात्काळ रस्ता दुरुस्तीचं काम सुरू करण्याची आंदोलकांची मागणी। कोल्हापूर ते अयोध्या थेट रेल्वे सुरू करा। विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाची खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। सोलापुरात एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकांच्या तडकाफडकी बदलीमुळे शिक्षक विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक। मुख्यमंत्र्यांची बदली मागे घेण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। बदली मागे न घेतल्यास सर्व शिक्षकांचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा। नागपुरात भारतीय सेना दिवस साजरा। माजी वायुसैनिक कल्याण संघटना अमर जवान स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन। अमर जवानांना पुष्प अर्पण करून सलामी। शिवडी नावाशिवा अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना कोस्टल रोडच्या लोकार्पणाची उत्सुकता। कोस्टल रोडचा पहिला टप्पा या महिन्याच्या वाहतुकीस खुला होण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली होती माहिती। मुंबईच्या उड्डाणपुलाखालील भंगार गाड्या बकालपणा इतिहास जमा होणार। उड्डाणपुलांचा हायटेक विकास करण्यासाठी 26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार। पुलांखाली सौंदर्यीकरणाची विविध 17 कामं करण्यात येणार। बीकेसीला लवकरच मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब बनवलं जाणार। सल्लागार नेमण्याचा एमएमआरडीएचा निर्णय। नागरिकांना सहजपणे वांद्रे कुर्ला संकुलात पोहोचता येणार। अटल सेतूवर सेल्फी काढल्याप्रकरणी 264 वाहनांवर कारवाई। वाहन उभं करून इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी कारवाईचा दणका। प्रत्येक 500 रुपयांचा प्रत्येकी दंड वसूल। मुंबईतील अर्धवट सोडलेले 4 प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता। कायद्यातील नव्या तरतुदींनुसार कारवाई। पुनर्विकासासाठी म्हाडाला निवेदनाद्वारे नवविकासक नेमता येणार।
पनवेल ते कल्याण प्रवास गारेगार होणार. पनवेल ते कल्याण मार्गावर एनएमएमटीची वातानुकूलित बस सेवा सुरू. पनवेल ते कल्याण मार्गावरील वातानुकूलित बसचं भाडं 60 रुपये. स्वच्छ भारत अभियानामध्ये चिपळूण नगरपालिकेचा कोकण विभागात पहिला क्रमांक. भास्कर जाधवांकडून चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार. भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढल्याने सामान्य रुग्णालयातील ओपीडी हाऊसफुल. अकोल्याच्या बाळापूरमध्ये उरळ पोलीस स्टेशनवर गोळीबार करणारे 5 आरोपी अटकेत. आता एलसीबी पथकाची कारवाई. वेस्ट झोन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत इगतपुरीच्या हर्ष व्यासला सुवर्णपदक. महाराष्ट्राच्या सिरपेचात मानाचा तुरा. हर्ष व्यासची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. सोशल मीडियावर सचिनचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल. तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून ॲपची जाहिरात तयार केल्याचा सचिनचा आरोप. ट्विट करत ॲप विरोधात तक्रार करण्याचं आवाहन. इंडिगो एक्सप्रेस ट्रेनने सीएसएमटी ते डहाणू प्रवास. दानवेंनी प्रवास केलेली विशेष रेल्वे तासाभरानंतर उशिराने डहाणूला पोहोचली. डहाणू रेल्वे स्टेशन कार्यकर्त्यांकडून दानवेंचं स्वागत. साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावरील क्रिकेट सामन्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट. तरुणाच्या आग्रहानंतर क्रिकेटच्या मैदानात शिवेंद्रराजेंची जोरदार बॅटिंग. मुंबईत भाजपतर्फे पतंग महोत्सवाचं आयोजन. राऊत कटी पतंग है. पतंग उडवताना शेलारांची ठाकरे गटावर टोलेबाजी. नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद. राजकारणात आडवे येणाऱ्यांचे पतंग कापणार. भुजबळांचं सूचक विधान. साताऱ्याच्या तालीम संघ मैदानावरील क्रिकेट सामन्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट. तरुणांच्या आग्रहानंतर क्रिकेटच्या मैदानावर शिवेंद्रराजेंची जोरदार बॅटिंग. अयोध्येतील रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं जेजुरीच्या खंडोबा विश्वस्त मंडळाला निमंत्रण. विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री संजय मुद्रांनी गडावर येऊन निमंत्रण दिले. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 7 दिवस बाकी. लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अयोध्येत भांड्यांची बाजारपेठ खुलली. पितळाची छोटी भांडी बाजारात दाखल. भांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी. अयोध्येत थंडीचा कडाका वाढला. थंडीपासून बचाव करण्यासाठी चौकात आता गॅस हीटरची सोय. तर कडाक्याच्या थंडीत देखील पोलीस बंदोबस्तावर. अयोध्येतील धर्मपथाच्या सूर्यदेवतेवर लावली 7 घोड्यांची प्रतिकृती. सूर्यखांबाच्या मार्गावर लावण्यात आली आहे घोड्यांची प्रतिकृती. मंगेशकर कुटुंबियांना अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. अयोध्या न्यासा कार्यकर्त्यांकडून मंगेशकर घराण्यात निमंत्रण.